संकेत भावाने माझ्याकडे बघितला, लाजला आणि पळला. नमस्कार मित्रांनो, आज डे सेकंड आहे आणि आज आम्ही चाललोय. दोघे दादा आहेत आणि बाकीचे अजून तयार होत आहेत. आम्ही पुढे चाललोय. चला जाऊयात. आज काय काम आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आज कोणते कलर करणार आहोत ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय स्टेशनला. अलेक्स भाई, बन्नी भाई, एवढे घाई घाईत आलोय का? तेल पण नाही लावलं. घ्या. एवढ्या घाई घाईत आलोय का आम्ही तेल केस पण नाही पुसले, तसेच आलोय डायरेक्ट कपडे घालून आले. आता आम्हाला ना आमच्याकडून ओमकारकडून आम्हाला आता नाश्ता भेटणार आहे दोघांना, पण कोणाला सांगू नका तुम्ही. लोकल मध्ये बसलो आणि निघालो डोंबिवलीसाठी. आणि मित्रांनो, आता आम्ही इथे पोहोचलोय आणि हा दादा काल पण आपल्या सोबत होता, आज पण आहे आणि तो इथे दिवे भरायचं काम करतोय, बघू शकता तुम्ही. आणि अजून बाकीचे आपले मित्र यायचे बाकी आहेत. आल्यावरती तुम्हाला दाखवतोच. अजून आपले हे बघा, हे एवढे दिवे आहेत, अजून हे पेंट करायचे आहेत. तर चला बघूयात अजून काय काय. इथे ब्लॅक कलर झालेला आहे, आपला व्हाईट कलर झालेला आहे. आता जे काय दुसरे कलर आहेत ते तुम्हाला आज मी दाखवतो. आणि इकडे नाश्ता आणलाय निशूने. मित्रांनो, आता इथे टेंट लावलेत. त्या टेंट मध्ये आपला एलेक्स भाई बोलले तो कुणाल इथे दिवे घेऊन जातोय, तिथे ठेवतोय. आणि इकडे बाकी मंडळी दिवे वगैरे भरतायत. सगळं कलरचं हे करायला घेतलंय त्याने. आणि आता येलो कलरचे दिवे पेंट करायचे, तेव्हा आपल्या प्रिन्स भावने घेतला येलो कलर. आणि संकेत भाईने तर पूर्ण गोणीच दिव्यांचे खाली केले. आणि हे दिवे ना भट्टीतले होते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राख वगैरे तुम्हाला बघायला दिसते याच्यामध्ये. आणि इकडे येलो कलर प्रॉपर ढवळू मिक्स करून झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये निशू आता आपला एक दिवा बुडून बघतोय कलर प्रॉपर बसतो की नाही. तसंच एका साईडने बन्नी दादा सुद्धा कलर बसतो की नाही दिव्याला ते बघत होता. इकडे संकेत दादा दिवे उचलतोय कॅरेटमध्ये आणि आपल्या यश दादाकडे देतोय. यश आणि इकडे यश दादा दिवे घेतोय आणि ब्ल्यू कलरच्या टबमध्ये टाकतोय. आणि इकडे बन्नी दादा आणि अलेक्स येलो कलरचे दिवे पेंट करायला घेतलेले होते. मी आणि मैत्रीच्या दुनियेतला राजा म्हणजेच आमचा योगेश दादा, आम्ही कलर बनवायला दिलेले ते कलर घ्यायला दुकानामध्ये गेलो होतो. कलरचा डबा उचलला, मी आणि योगेश दादा निघालो परत आपल्या लोकेशनला. आणि इकडे येऊन बघतो तर काय, संकेत भाऊ तर लागलेला कुत्र्याच्या सोबत खेळायला. त्याचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. आणि जेव्हा त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं ना, तो एवढा लाचला तिथून उठूनच पळाला. नाश्ता करून झालेला, चेतन दादा आला आणि तो आल्या आल्या मुलांसोबत असं कॉमेडी करत होता, मुलांना हसवत होता ना खरंच. आणि इकडे निशूने येलो कलर पेंट करायला घेतलेला होता. पेंट करता करता संध्याकाळ झालेली. आणि इकडे यश दादा आणि संकेत दादा दोघांनी तर ब्ल्यू कलरचा तो पूर्ण डोंगरच तयार केलेला होता. त्याला डिस्टन्स करा. त्याला परफेक्ट बसून प्रत्येक यायला नको. हा तसा डिस्टन्स ठेवूनच लाव, म्हणजे भले गॅप किती पण असू दे, तुझा गॅप तू मेंटेन ठेव. त्या बॉक्सच्या हिशोबाने नको जाऊ. आणि इकडे चेतन दादा ना प्रॉपर ट्रेनिंग देत होता की दिवे कसे लावायचे त्याच्याबद्दल. दिवे लावून झाले आणि त्याच्यानंतर टेप लावून मोजत होता की 30 दिवे किती अंतरामध्ये बसतात ते. दिवे पेंट करता करता रात्र झालेली. संकेत दादाची कंबर दुखत होती म्हणून यश दादा त्याची कंबर मोडून देत होता. आणि निशू साईडला बसून बघत होता, अरे माझी तरी कोण कंबर मोडून देईल, त्याचा अंग बघून कोण त्याला कंबर मोडून देणार आहे. आणि इकडे प्रिन्स भाई आपला इंडियाची मॅच बघत होता. मित्रांनो, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.